तर इथे दिसत असेल तुम्हाला, ही आहे दाल खिचडी आणि ही आहे कढी आणि इकडे आपलं जे सलाद असते ते आणि इकडे आहे मस्तपैकी पापड तळलेले. तर बघा आज ना मी असं काहीसं केलं होतं आणि आजचंसुद्धा ना ताईच्या आवडीचंच जेवायचं आहे. ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर इथे बघा फ्रेंड्स, आता ना सकाळी सकाळी मस्त स्वयंपाक केलेला आहे मी. स्वयंपाकामध्ये काय केलेलं आहे ते मी दाखवते तुम्हाला. आणि ते वैशुताईला आवडलं का? चांगलं झालं. आता 2 दिवस झालं ना मसाल्याचंच केलं होतं मी. तर मग म्हटलं आज थोडं साधं करावं, कारण की मसाला खाऊ वाटत नाही. परत होळी आहे, मग होळीच्या दिवशी ना अजून मसाल्याचंच राहते. तर म्हणून मग मी साधं केलेलं आहे. ताई आल्या होत्या त्या दिवशी मसाल्याचंच झालं होतं. मग म्हटलं आज साधं करावं. तर आज मस्त भाकरीचा बेत आहे. तर ते काय काय आहे मी तुम्हाला दाखवते. आणि इकडे तुम्हाला दिसत असेल आमच्या प्रिशाचे हे कामं आहे पूर्ण की चाळून ठेवलेली आहे भिंतीवर. आणि तर आजच्या दिवसामध्ये मी काय करते आणि काय नाही ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. इथे बघा फ्रेंड्स, मी ना सकाळच्या जेवणामध्ये मस्तपैकी भाकर बनवलेली आहे आणि जे हरभऱ्याची भाजी असते ना ती टाकून बनवलेली आहे. डाळ, भात आणि भाकर. तर मी तुम्हाला दाखवते प्लेटिंग. तर इथे बघा फ्रेंड्स, आता ना माझे सगळे कामं वगैरे आवरून झाले, आंघोळ वगैरे झाली आणि आता प्रिशा आणि प्रिशाचे डॅडी आणि तिची आत्तू मस्त खेळत आहे. तर मी तुम्हाला दाखवते. तर इथे बघा फ्रेंड्स, मी ना बाहेर येऊन बसलेली आहे कारण की प्रिशा आणि मी हाईड अँड सीक खेळत होती. आतापर्यंत तिच्या डॅडीसोबत आणि आत्यासोबत खेळत होती. आता मला म्हणत होती की हाईड अँड सीक खेळू. तर तुम्हाला दाखवते मी. हे देखो प्रिशा. आम्हाला ना थोडं बाहेर जायचं आहे, पण आम्ही थोड्या वेळाने जाणार आहे कारण की आता खूप जास्त ऊन आहे म्हणून. देखो डैडी ना बंद कर दे रहे हैं. मुझे बाहर निकालो. तर इथे बघा फ्रेंड्स, आम्ही ना निघालेलो आहोत बाहेर जाण्यासाठी आणि प्रिशाला ना झोपवून ठेवलेलं आहे आम्ही आणि आम्ही इकडं तुम्हाला दाखवतो. आले मस्त बाहेरून आणि प्रिशा उठलेली आहे आणि प्रिशासाठी देख हैंड वॉश कर लेना पहले. नहीं करना है. क्यों? हाँ नहीं. क्या है ना पहिल्यांदा बाजार केली बघा. हे बघा, मी पहिल्यांदा बाजार केली बघा. बघा एवढा सारा बाजार आणला मी बघा. आता
प्रिशा केक खात आहे. आणि तर चला मग मी आता फ्रेश होते आणि संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी लागते मी. तर आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी करणार आहे. तर त्या बोलले की आज दाल खिचडी कर. तर मग मी आज ना ताईसाठी स्पेशल अशी मस्त दाल खिचडी करून देणार आहे. आणि वैशूताई, तुम्ही जेव्हा माझी खिचडी खाल ना तेव्हा असं तुम्ही हॉटेलमध्ये जाणंच विसरून जाल, एवढी छान बनवते मी. हां, ओके. तर हां, आम्ही शॉपिंगला गेलो होतो, ताईसाठी एक साडी घेतलेली आहे मी. आणि इथे प्रिशा आणि आत्तू जात आहे फिरायला. बाय कर, बाय करू ना. थोडं पायी पायी पण चालव तिला. हां, बाय. प्रिशा उठली होती ना आत्ता, तर ती तिच्या आत्तूसोबत थोडी बाहेर फिरायला गेली. तर बाहेर फिरवायला नेतो म्हणे. माझे भांडे लावायचे आहे. मावशी येऊन भांडी घासून गेलेले आहे. खूप सारे भांडे निघून आहे. आणि यांनी ना डाळी वगैरे आणून दिलेले आहेत, ते पण मला व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे. आणि बाजारसुद्धा आणायला गेले होते यांनी. तर त्यांनी बाजार आणायला यायचेच आहे अजून घेऊन. त्यांनी यायच्या आधी मला ना दाल खिचडी करायची आहे. ताई बोलली की आज दाल खिचडी कर. तर मग मी दाल खिचडी करणार आणि भांडे दाखवते तुम्हाला, लावायचे आहे. बघू शकता किती सारे भांडे निघालेले आहे. एवढे सारे भांडे मला लावून घ्यायचे आहे. जे डाळी आहे ना ते पण ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि हे थोडंसं दही आणलेलं आहे, थोडीशी कढी, मला आवडते तर मी कढी दिवाळात वगैरे करून घेतलेली आहे. आता मला ना कांदा, टोमॅटो, लसूण वगैरे साफ करून घ्यायचं आहे. इव्हन मी भांडेसुद्धा मांडून घेतलेले आहे. तर आता दाल खिचडी करण्यासाठी मी तयारी करून घेते. अगोदर कांदा, लसूण हे सगळं व्यवस्थित करून घेते. टोमॅटो वगैरे कट करून ठेवते. प्रिशा आणि प्रिशाची आत्ता फिरायला गेली मी तुम्हाला दाखवलेलेच आहे. यांनी येतपर्यंत माझं तरी असं आहे की दाल खिचडी तयार होऊन असायला पाहिजे. म्हणजे मग बाजार आणते आणि मग बाजार वगैरे मला ठेवून घ्यायचा असतो. परत आज मला लोणीसुद्धा तूपसुद्धा बनवून घ्यायचं आहे. त्यांनी लोणी आणायला आम्ही गेलो होतो ना तेव्हा लोणीचं दुकान आहे ना ते बंद होतं. तर मग आत्ता चालू वगैरे राहील तर चांगलं, मग त्यांनी घेऊन येणार. तोपर्यंत मी इकडे सगळं करून घेते. आणि गरमी एवढी होत आहे ना, खूप जास्त गरमी होत आहे. ते का मी ताई आलं तेव्हापासूनचं एकदम साधं सिंपल जेवायचं करत आहे. याचं कारण असं की ताईच बोलल्या की मला साधंच खायचं आहे, कारण की आपण मसाल्याचं तर नेहमीच खातो. आणि त्यांनी पण बाहेर आता सिटीमध्ये असं जे आपण नॉर्मल खातो तसं भेटत नाही. जसं गावाकडचे खाते तसं ना सिटीमध्ये सहसा भेटत नाही. तर मग मी ताईला तसं करून देण्याचा प्रयत्न केला. तर त्यांना आवडलं. मला लसूण कापायला एवढ्या डोळ्यात पाणी येत आहे. सर्व भांडे लावून घेतले मी व्यवस्थित. एवढे सारे भांडे होते ना, खूप जास्त. लसूण साफ करून घेतलेला आहे मस्तपैकी. हे बघा, लसूण साफ केलं. आणि आता लसूण आणि अद्रक थोडंसं काढून घेते खलबत्त्यामध्ये. तर मी तुम्हाला ना माझी डाळ खिचडीची रेसिपी दाखवते, मी कशी करते ते. तर तुम्ही नक्की बघा. आणि खूप छान होते फ्रेंड्स. तुम्हाला असं वाटत असेल की स्वतःची तारीफ स्वतःच करते, पण खरंच पर्सनली ना मला आवडते आणि घरी सर्वांनाच आवडते. आणि माझी आई जेव्हा येते ना तिला तर खूपच आवडते. ती स्वतः म्हणते की आज दाल खिचडी कर. मग दाल खिचडीच करत असते मी तेव्हा. आणि खरं तर पाहुणचार असते. चिकन, मटण आमच्याकडे तरी, आणि पुरण, स्वीट वगैरे. पण आमच्या ज्या ताई आहे ना ते हे याच्यातलं काहीही खात नाही. आता उद्या होळी आहे तर पुरण टाकतेच. आणि ताईला ना शार वगैरे आवडते. तर आता उद्या होळी पण आहे आणि ताईच्या आवडीचं पण जेवायचं करते. मग याचाच प्रॉब्लेम येते. जर मस्त चिकन मटण वगैरे खात असेल ना तर चांगलं करता येते मस्त मटण, चिकन किंवा पुरण पण खात नाही ताई, कधीतरी खाते. त्यांना जे साधं सिंपल आहे ना तसंच जेवण आवडते. आमची पेक्षा झोपून होती बेडरूममध्ये, तसंच पसारा दिसत असेल तुम्हाला. कारण की मी आल्या ना ती उठलेली होती आणि मग मला आता ते व्यवस्थित करून घ्यायचा वेळच नाही मिळाला. आता जेव्हा थोड्या वेळाने सगळं झाल्यानंतर मी बेड वगैरे आवडून घेणार. सर्व काही एकाच ह्याच्यात काढून घेते, कारण की याच्यामध्ये काही नसते. मी साफ करत असते पण मला माहिती आहे काहीच नाही ना. हाय
आणि आमची प्रिशा आता आतूसोबत फिरून आली आणि मस्त आतूला ना उल्लू घुमवली. म्हटलं तिला मी दुकानामध्ये नको जाऊ, तरी पण तू गेली हो ना. पाणी पिणं आहे क्या? पाणी पिणं थोडस. बाय बेटा. तिला म्हटलं होतं मी की जात आहे तर पायी पायी फिर, पण ती ना पायी पायी फिरून ना तुला घेऊन गेली होती. इथे ना मी तुम्हाला दाखवते जवळून माझी दाल खिचडीची रेसिपी, तर तुम्ही बघा. थोडंसं तेल जास्तच घ्यायचं आहे कारण की दाल खिचडी करणार आहे आपण, हॉटेल स्टाईल दाल खिचडी. तर थोडंसं तेल जास्त टाकायचं आहे. तर याच्यातला थोडंसं आपल्याला अर्धा मॅगी मसाला यूज करायचा आहे. आधी एक केलेला आहे, नंतर अर्धा करायचा आहे. हे बघा मी हे सगळे डाळ तांदूळ वगैरे आहे ना ते धुवून घेतले आणि आता याच्यामध्ये टाकून घेत आहे. खूप जवळून टाकते बघा. त्याला ना असं मस्त फिरवून घ्यायचं आहे. पाणी टाकलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवली याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. दाल खिचडी अशी मस्त पातळ पातळ असते. तर कन्सिस्टन्सी हे आपल्या मनावर असते किती ठेवायची आणि किती नाही. आणि हा जो अर्धा मसाला आहे ना त्या याच्यावरतून टाकायचा आहे. अर्धी पोळी जास्तही टाकल्याने चांगलं वाटत नाही, बरोबर टाकायचं आहे मीडियममध्ये. आणि मी येताना सांबार घेऊन आले, तर आता वरतून सांबार टाकून घ्यायचा. आणि याच्यामधलंच ना थोडंसं नंतर आपण जेवायला घेतो ना तेव्हा प्लेटिंग करते तेव्हा टाकून घ्यायचं आहे. वरतून थोडंसं याच्यामधलंच ठेवून घ्यायचं आहे. कांदा लिंबू वगैरे वरतून टाकून एकच नंबर. तर मी विसरून गेली, याच्यावरतून ना आता आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे. थोडंसं बटर टाकते आणि हा कोथिंबीर टाकून देते आणि आता याला शिजायला ठेवून देते. आँखों से आँखों. तर मी आता थोडीशी कढी करून घेते. माझी ना दाल खिचडी जवळपास होत आलेली आहे, कढी झालेली आहे आणि आता मी ना पापड तळून घेते. तर इथे बघा बाजारसुद्धा आणलेला आहे आमचं, तुम्हाला दिसत असेल. आणि इथे मस्तपैकी हे गाठे आणलेले आहे. आता उद्या होळी आहे ना त्याच्यासाठी. आणि हे प्रिशासाठी ना बलून आणलेले आहे, तिला ऑलिव्ह आणलेले आहे 2 पॅकेट. आणि याच्यामध्ये कलर आहे. हे पिचकारीसुद्धा आणलेले आहे. स्वयंपाक झालेला आहे. आता पापड तळून घेते आणि मग मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते प्लेटिंग करून. अरे अभी पाणी नाही, अभी रंगपंचमी आती है ना तब. आणि इथे बघा हा बाजार आहे. आता परत मला बाजार सुद्धा ठेवून घ्यायचा आहे. तर मी आता पापड तळून घेते. पापड माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते काय काय केलं आणि काय काय नाही ते. तर बघून घ्या तुम्ही, मी जवळून दाखवते अगदी. आणि मला सांगा सुद्धा माझं जेवण कसं झालं. दिसूनच तुम्ही तर चव करून नाही सांगणार. दिसून पापड कढी आमच्या ताईला ना असंच पावणसर आवडते, कारण की त्या नॉनव्हेज खात नाही आणि असं स्वीटसुद्धा खात नाही. मग काय पर्याय, तर मग असं काहीतरी करावं लागते. तर चला मग, आणि पनीरसुद्धा खात नाही. तर बघा आजचा पावणचार असा होता आणि हे सुद्धा ताईच्याच मनाने केलेलं आहे. तर दाखवते मी तुम्हाला जवळून बघा. तर इथे दिसत असेल तुम्हाला, ही आहे दाल खिचडी आणि ही आहे कढी आणि इकडे आपलं जे सलाद असते ते, आणि इकडे आहे मस्तपैकी पापड तळलेले. तर बघा आज ना मी असं काहीसं केलं होतं आणि आजचंसुद्धा ना ताईच्या आवडीचंच जेवायचं आहे. असं काहीसं जेवायचं केलेलं आहे. इथे बघा आता मी निवडून येते ताईला जेवायचं. तर चला. अरे गिर जाएगी मस्त. बहुत अच्छा किया है, फिनिश कर डाला है तो. सगळा भाजीपाला तो ठेवून घेतलेला आहे मी.
आता हे सांबार, मेथी आणि हे चवल्याची भाजी वगैरे आहे ना ते ठेवायचे आहे. तर आता हा जो सांबार आहे ते साफ करायला खूप वेळ लागणार आहे. तर इथे बघा फ्रेंड्स, सगळे कामं वगैरे आवरले, म्हणजे संध्याकाळचा जो बाजार वगैरे मी व्यवस्थित करायला घेतला होता ना तो आवरून घेतलेला आहे मी. आणि जेवणसुद्धा झालेलं आहे आमचं सगळ्यांचं. तर बिग बॉस बघत होती आत्तापर्यंत. व्हिडिओ एंड करायला थोडा वेळ झाला. तर बघा, मी हा जो ड्रेस आहे ना तो मी आज हा घेतला होता. ताईला साडी घेऊन दिलेली आहे आम्ही ना, आणि मला हा ड्रेस आवडला होता. तर मग यांनी बोलले की आवडला तुला तर घे. मग मी हा ड्रेस घेतला होता आणि तर मग घालून बघलेले आहे. एवढा छान दिसत आहे ना, खूप मस्त दिसत आहे. तर कधी मला आता पूर्ण दाखवता येणार नाही, कारण की मी व्हिडिओ एकटीच करत आहे याने सगळेजण मॅच बघत आहे. मॅच बघताना जर उठवलं ना तर झालंच, मग काही करणार नाही त्यांनी. तर असंच मी तुम्हाला थोडंसं दाखवते. तर बघा, हा ना सेट आहे. तर एवढा छान आहे ना, खूप मस्त, मला आवडला होता. तर म्हणून मी घेतलेली आहे. आणि तर अशी होती आज आमची छोटीशी शॉपिंग. तर मग अशी बाहेर गेलो, तुम्हाला दाखवलेलीच होती. तर बरंच मला तूप, मी म्हटलं होतं मला लोणी तूप करायचं आहे, पण ते दुकानं बंद होतं. मग यांनी सुद्धा गेले होते बाजार आणायला, तर त्यांना पण बंदच दिसलं. मग म्हटलं बंद दिसलं होतं, तर मग म्हटलं जाऊ दे, उद्या घेऊन या. तर मग आता उद्याच करून घेणार ते. तर मग म्हटलं आता व्हिडिओसुद्धा एंड करावं लागेल आपल्याला. तर चला मग हा आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल. आणि आवडला असेल तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. आणि व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स. भेटूया परत. बाय. Audio Jungle.